मित्रांनो, मध्यंतरी मी एक व्हिडिओ केला होता. याची तिन्ही भावंड, आई, हे सगळे तुम्हाला मी दाखवले होते. आणि हाच तो आजारी पडला होता, ज्याला 5 दिवस दवाखान्यात ठेवावं लागलं होतं. अक्षरशः दवाखान्यात नेलं नसतं तर कदाचित त्याचा प्राण गेला असता. आज त्याची झालेली वाढ बघितली गेल्या 1.5 महिन्यात. आज तो आनंदाने जगताना बघतोय मी. खूप वेगळा आनंद असतो अशा गोष्टींमध्ये. आत्ताच त्याच्या भुकेची वेळ साधारण मला माहिती आहे. त्याला 2 बनपाव दुधात खाऊ घातल्यानंतर पुन्हा ही बिस्किटं तो आनंदात खातोय. पहा, त्याची मी तुम्हाला पूर्ण पिक्चरमध्ये वाढ झालेली दाखवतोय. त्याचे सुंदर डोळे बघा, त्याचा हा प्रेमळ चेहरा. काही लागत नाही हो, थोडंसं यांना प्रेमाने कुरवाळा. तुम्हाला परवडेल ते. थोडीशी त्यांची पोटपूजा कशी होईल याकडं थोडंसं लक्ष द्या. खूप आंतरिक प्रेमाने ते तुमच्या जवळ येतात. अहो, कुठेतरी जन्म घ्यायचा, मिळेल ते खायचं आणि समाजाकडून सतत हाड या गोष्टी ऐकत बिचारे कसे तरी जगतात. त्यांना कुठेतरी कुणीतरी असं थोडं प्रेम दिलं तरच त्यांचं जीवन थोडंसं सुकर होतं. तुम्ही आम्ही घरात नेऊन तर पाळू शकत नाही. इतर काही कुत्र्यांच्या जातीपेक्षा जे शिकवल्यानंतर पटकन शिकतात अशा काही जाती त्या लोकप्रिय ठरतात. पण अशी ही स्ट्रे डॉग्स, भटकी कुत्री, कुठेतरी रात्री अपरात्री कुठल्या तरी कॉलनीत कोणीतरी आणून सोडतं आणि राम भरोसे जिंदगी यांची चालू होते. मग या राम भरोसे शब्दात कुठेतरी थोडंसं बसण्याचा प्रयत्न म्हणजेच मानवी जीवन असं मानत जर प्रत्येकाने थोडा थोडा असा खारीचा वाटा उचलला तर यांचं जगणं सोपं होणार नाही का? मी तरी याच भावनेतून अशा प्रयत्नात असतो आणि त्यांना थोडासा घासातला घास देण्याचा प्रयत्न करतो. पहा, त्या स्पर्शानंतर त्याच्या चेहऱ्यामध्ये, डोळ्यामध्ये कसे बदल दिसून येतात. त्यांनाही हवं असतं कोणीतरी प्रेमाने कुरवाळणारं, कोणीतरी आस्थेने त्यांना 2 घास खाऊ घालणारं. हा पहा, त्याचा दुसरा भाऊ आला. याला पण भूक लागलेली, भुकेची वेळ. ठीक आहे, आपण जमेल ते करतोय. मी मुद्दाम या कॅमेऱ्यावर तुम्हाला दाखवतोय की या जीवांची तशी फार मोठी काही अपेक्षा नसते. पण भूक लागलेलं सांगण्यासाठी हे तुमच्या जवळ आल्यावर ते तुम्हाला समजलं पाहिजे आणि त्याच्यासाठी छाताडामध्ये एक हळवं हृदय पाहिजे. आणि हे कळल्यानंतर मग तुम्ही गप्प बसूच शकणार नाही. त्याला जे आवडतं ते तुम्ही आणून ठेवता. त्याच्या भुकेच्या वेळा हळूहळू तुमच्या लक्षात यायला लागतात आणि मग एक आंतरिक ओढ निर्माण होते आणि ती झाली पाहिजे. त्याच्याशिवाय यांना असं हे प्रेम मिळणार नाही. यांच्यामध्ये जगण्याची उमेद तुम्ही आम्ही प्रेम दिलं तरच राहणार आहे. जमेल तसं थोडंसं पाणी भरून ठेवणं, जमेल ते त्यांना थोडं थोडं खायला देणं. काही लागत नाही हो, मी वारंवार सांगतो, अशा गोष्टी करण्यासाठी खूप मोठी श्रीमंती पण लागत नाही. फक्त थोडासा मनाचा मोठेपणा लागतो.
पहा, न बोलवता ते अगदी माझ्या जवळ येतात. मी त्यांना कुरवाळावं असे चेहऱ्यावर भाव आणतात. कुरवाळल्यावर बरं वाटतं म्हणून शेपटी हलवतात. फक्त बोलता येत नसतं मित्रांनो. पण बाकी ह्यांचं खूप खूप वाखाणण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि एकमेकांबद्दल पहा, संवाद साधण्याची पद्धत, अधूनमधून एकमेकांवर गुरकावणं, खूप मजेत जगण्याच्या प्रयत्नात असतात ते. चला मित्रांनो, अशा छोट्या छोट्या व्हिडिओंमधून जर थोडेफार श्वानप्रेमी मंडळींमध्ये भर पडली तरीही माझा हेतू साध्य झाला असं मी मानतो. पहा, खाऊन झालं, तो आता माझ्या जवळ आला आहे, जवळ येऊन बसतो आहे, कुरवाळायला सांगतो आहे. आता थोडा वेळ ते मस्तपैकी झोप घेतात. रात्रभर हे बिचारे जागे असतात आपापली हद्द सांभाळण्यासाठी. दुसरा कोणताही कुत्रा ह्यांच्या सीमेच्या आतमध्ये आला की हे सगळे एकत्रात येऊन त्याच्या अंगावर भोंगतात. त्याचे डोळे अगदी झोपाळलेत. पहा, त्याची रिॲक्शन पण मी दाखवतो तुम्हाला. थोडंसं त्यांना एक औषध दिलेलं आहे. ते औषध मिश्रित पाणी, थोडंसं दुधाचे थेंब त्याच्यात